हॅलो एव्हरीवन, आय एम सूरज राठोड. केमिकल रिएक्शन अँड टाइप ऑफ केमिकल रिएक्शन अवघड जाते, तर आज आपण काही मिनिटांमध्ये केमिकल रिएक्शन आणि त्याचे टाइप शिकणार आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल, केमिकल रिएक्शन मीन्स काय होतं? तर जेव्हा एखादं सबस्टन्स केमिकल रिएक्शन मध्ये केमिकल चेंज मध्ये जाते किंवा त्याच्यामध्ये केमिकल चेंज होते, तर एक न्यू सबस्टन्स काय होते? फॉर्म होते. आता समजा हा मॅग्नेशियम आहे, मॅग्नेशियमची रिएक्शन ऑक्सिजन सोबत झाली तर एक न्यू सबस्टन्स फॉर्म होतो, तो आहे मॅग्नेशियम ऑक्साइड. म्हणजे केमिकल रिएक्शन झाली. तर केमिकल रिएक्शन जेव्हा बी होते त्या सबस्टन्सची न्यू प्रॉपर्टीज, कलर चेंज होतो, न्यू प्रॉपर्टीज काय होतात? डेव्हलप होतात आणि जे काही ओरिजिनल प्रॉपर्टी आहे ते काय होतात? पूर्णपणे चेंज होतात. त्याला आपण केमिकल चेंज किंवा केमिकल रिएक्शन असं म्हणतो. किंवा केमिकल रिएक्शन मध्ये टोटली नवीन प्रोडक्ट काय होतो? तयार होतो. देयर आर 4 मेन टाइप ऑफ केमिकल रिएक्शन: कॉम्बिनेशन रिएक्शन, डिकम्पोजिशन रिएक्शन, डिस्प्लेसमेंट रिएक्शन अँड डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. तर केमिकल रिएक्शन चे 4 मेन टाइप आहे, ते आपण वन बाय वन या व्हिडिओ मध्ये समजून घेऊया. सो फर्स्ट ऑफ ऑल, कॉम्बिनेशन रिएक्शन. The chemical reaction in which only one product are formed from two reactant. तर ज्या केमिकल रिएक्शन मध्ये रिएक्टंट पहा, लेफ्ट हँड साइड मध्ये केमिकल रिएक्शनच्या लेफ्ट हँड साइड मध्ये नेहमी रिएक्टंट असते आणि राइट हँड साइड मध्ये प्रोडक्ट असते. तर ज्या केमिकल रिएक्शन मध्ये दोन रिएक्टंट पासून एकच प्रोडक्ट काय होतो? तयार होतो, त्या केमिकल रिएक्शनला आपण म्हणणार कॉम्बिनेशन रिएक्शन. तर गिवन केमिकल रिएक्शन मध्ये मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन दोन रिएक्टंट आहे आणि हे एक प्रोडक्ट फॉर्म करते मॅग्नेशियम ऑक्साइड. तर ह्या केमिकल रिएक्शनला आपण म्हणणार कॉम्बिनेशन रिएक्शन. तर अगेन वन्स टाइम, the combination reaction means the chemical reaction in which only one product are formed from two reactants. That reaction is called as a combination reaction. Next one is the decomposition reaction. The reaction in which two or more product are formed from single reactant. ज्या chemical reaction मध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त प्रोडक्ट फॉर्म होतात फक्त सिंगल रिएक्टंट पासून. The given chemical reaction is a calcium carbonate are undergo the decomposition reaction. They form two products, calcium oxide and carbon dioxide. तर केमिकल रिएक्शन मध्ये दोन प्रोडक्ट तयार होते सिंगल रिएक्टंट पासून. त्या केमिकल रिएक्शनला आपण म्हणायचं डिकम्पोजिशन रिएक्शन. Next one is a displacement reaction. The reaction in which the place of less reactive element are taken by high reactive element. म्हणजे काय? एखादी केमिकल रिएक्शन ज्याच्यामध्ये लेस रिएक्टिव्ह एलिमेंटची जागा, म्हणजे काय? कॉपर आणि झिंकचं आपण जर कंपॅरिझन केलं तर कॉपर जे आहे ते झिंक पेक्षा कमी रिएक्टिव्ह आहे, म्हणजे लेस रिएक्टिव्ह आहे. तर ह्या लेस रिएक्टिव्ह एलिमेंटची जागा कोण घेतो? हाय रिएक्टिव्ह एलिमेंट घेते. म्हणजे कॉपर सल्फेटचं जे काही केमिकल कंपाऊंड आहे ते ब्रेक होऊन झिंक सल्फेटचा न्यू कंपाऊंड काय होते? फॉर्म होते. मग अशा केमिकल रिएक्शनला आपण म्हणायचं डिस्प्लेसमेंट रिएक्शन. मीन्स the place of the less reactive element are taken by high reactive element. That chemical reaction is called as a displacement reaction. एक्झाम्पल आहे झिंक प्लस कॉपर सल्फेट ची रिएक्शन झाल्यानंतर झिंक सल्फेट प्लस कॉपर हा फॉर्म होतो. Our last chemical reaction is a double displacement reaction. The chemical reaction in which exchange of ion takes place. That chemical reaction is called as a double displacement reaction. आता डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणजे काय? अशी केमिकल रिएक्शन ज्याच्यामध्ये आयनचे एक्सचेंज होते, जसं की सोडियम सल्फेटची रिएक्शन जेव्हा बेरियम क्लोराइड सोबत होते त्यावेळेस बेरियम आणि सोडियम चे आयन, म्हणजे बेरियम क्लोराइड आणि सोडियम सल्फेटचे आयन काय होतात? एक्सचेंज. इथं पहा, बेरियम सल्फेट आणि इथं सोडियम क्लोराइड होता, काय तयार झाला? बेरियम सल्फेट. इथं सोडियम सल्फेट होता, सोडियम सल्फेटच्या जागी सोडियम क्लोराइड तयार झाला. म्हणजे आयन काय झाले? एक्सचेंज झाले. सोडियम आणि बेरिलियमचे आयन काय होतात? एक्सचेंज होतात. अशा केमिकल रिएक्शनला आपण डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन असं म्हणतो. तर आता हा केमिकल रिएक्शन आणि केमिकल रिएक्शनचे टाइपचा व्हिडिओ होता. छोटा व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच केमिकल रिएक्शन आणि त्याचे टाइप कळाले असेल. आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.